बदलापूर इंटरचेंज हून जेव्हा याल त्यावेळी तुम्हाला इथनं येणे आणि मग तुम्ही इथून पाहू शकता शिर्डी 180 किलोमीटर, नागपूर 724 किलोमीटर असं लिहिलेलं आहे. परंतु बदलापूर आणि इंटरचेंज आणि पनवेलहून आल्यावर नागपूरला कसे जायचे त्यासाठी मी दाखवतो. हा जो रस्ता बघा, आता आपण चाललोय. अरे बाप रे बाप, पाणी किती आहे. पावसात मी 2-3 व्हिडिओ इथे करायला आलो, भरपूर पाणी असल्यामुळे पुन्हा गेलेलो आहे. आणि आज तुम्ही पाहू शकता इथे पाणी, म्हणजे पावसाळा नाही तरी इथे इतकं पाणी जमा आहे. मग पावसाला इथनं वाहतूक कशी काय होईल. तर जेव्हा आपण बदलापूर इंटरचेंज वरनं येतो त्यावेळेस आमने इंटरचेंजला येता कसे यावे, तसे नागपूरला कसे जावे याबाबतचा हा व्हिडिओ होता. आणि मी मागून आलेलो आहे या मार्गाने येऊन मी तुम्हाला दाखवते की हा रस्ता कुठे जातो. तो आपली मराठी लाईक, शेअर, सबस्क्राईब. कल्याणहून पडग्याला जाताना आधारवाडी, बापगाव असे करत आपण पुढच्या प्रवासाला निघतो. त्यावेळेस आपल्याला साधारणतः काही किलोमीटर अंतरावर सावध नाका एक ठिकाण लागते, ज्या ठिकाणाहून डाव्या हाताला वळण घेतलं आपण भिवंडीसाठी जातो. सरळ गेल्यास आपण मुंबई नाशिक महामार्गासाठी जातो. आणि जेव्हा उजव्या हाताला आपण वळण घेतो त्यावेळेस आपण टिटवाळ्यासाठी जातो. म्हणजे सावध नाक्यावरनं उजव्या हाताला वळण घेतल्यास आपण पिसे डॅमला जातो. तर पिसे डॅमच्या रस्त्यावर सध्या आपण चाललेलो आहोत सावध नाक्यावरनं. याचे कारण असे की दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे जे रायते इंटरचेंज पासूनचे आमने इंटरचेंज पर्यंतचे जे काम बाकी होते, आपला जो व्हिडिओ बाकी होता त्याचा अपडेट घ्यायला आपण चाललेलो आहोत आमने इंटरचेंज या ठिकाणी पिसे डॅम मार्गावर. अशा प्रकारे आपण सावध नाका ते पिसे डॅम जो रस्ता आहे त्या रस्त्याने प्रवास करत आलेलो आहोत. आणि ते खूप मोठा पाईपलाईनवर गर्डर्स टाकणं बाकी होतं. दिल्ली मुंबई एक्सप्रेस होते त्याचे काम पाहू शकता तुम्ही, गर्डर्स टाकलेले आहेत म्हणजे रस्ता देखील तयार होईल. तर आपण जेव्हा कल्याणहून निघून बापगाव मार्गे सावध नाक्यापर्यंत येतो, सावध नाक्यावर आल्यावर आपण उजव्या हाताला वळण घेऊन पिसे डॅमला येतो. त्यावेळेला आपण ह्या ठिकाणी पोहोचतो आणि समोर एक ट्रेन चालली आहे वरती. तर ह्या मार्गाने आपण आता वरती जाऊयात. आणि वरती गेल्यावर मी तुम्हाला ही जी मोठी क्रेन उभी आहे या ठिकाणाहून दाखवेल की जेव्हा आपण रायते इंटरचेंज बदलापूरवर येतो त्यावेळेस नागपूरसाठी कसे जायचे ते. या मार्गाने बदलापूर इंटरचेंजचे रायते इंटरचेंज तुम्ही साधारणतः 10 मिनिटात येऊ शकता. आणि रायते इंटरचेंज ते पुन्हा एकदा आमने इंटरचेंजपर्यंत साधारणतः अजून 10 मिनिटात तुम्ही येऊ शकता. रायते इंटरचेंज म्हणून आमने इंटरचेंजला येण्याकरता फक्त मध्ये जो प्रॉब्लेम होता तो हे पिसे डॅमचा जो रस्ता आहे पाईपलाईन त्याच्यावरती गर्डर्स टाकायचे काम बाकी होते, जे आता पूर्ण झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवतो की जेव्हा आपण बदलापूर इंटरचेंज रायते इंटरचेंज करून येतो आमने इंटरचेंजला त्यावेळेस नागपूरच्या दिशेसाठी कसा प्रवेश करावा त्या संदर्भात हा व्हिडिओ तर मी दाखवतो आता तुम्हाला. समोर तुम्ही पाहू शकता गर्डर्स टाकलेले पाईपलाईनवर, जे सावध नाका ते पिसे डॅम पर्यंत जातो तिथे. आपण तुम्हाला दाखवतो. म्हणजे सरळ जर आपण आलो तर बदलापूर इंटरचेंज रायते इंटरचेंजवर येतो, तिथून इथे आमने इंटरचेंजला आल्यावर कसे जायचे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता समोर तुम्हाला आमने इंटरचेंज दिसत असेल, हे पाहू शकता समोर जे ते आमने इंटरचेंज आहे. आणि हा जो रस्ता आहे ते हा जेव्हा आपण गुजरात मार्गे येऊ त्यावेळेस बदलापूर कर्जत पनवेलला जाण्याकरता आहे. आणि हा जो मार्ग आहे जे आता बाईक गेले, हा मार्ग म्हणजे आपण बदलापूरवरून येऊन पनवेलवरून येऊन गुजरातच्या दिशेने जाण्याकरता आहे. परंतु बदलापूर आणि इंटरचेंज आणि पनवेलहून आल्यावर नागपूरला कसे जायचे त्यासाठी मी दाखवतो. हा जो रस्ता बघा, आता आपण चाललोय, ही जी उतरण आहे ही बघा, या उतरणने आपल्याला नागपूरच्या दिशेने जावे लागणार आहे जेव्हा आपण बदलापूर इंटरचेंजने येऊ तेव्हा. नेहमीच वेगवेगळे अपडेट्स काच आपल्या आपले मराठी
व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करावे. जसे की मी बोललो, ही बघा एक गाडी आलेली आहे, कदाचित पुढे रस्ता बंद आहे म्हणून ते चुकून आली असेल रिटर्न. MH05 हे बघा अजून एक गाडी आहे. हा रस्ता पुढचा खुलना आहे का बंद आहे ते मला माहित नाही नागपूरच्या दिशेने जाण्याकरता, परंतु या गाड्या चालल्यात म्हणजे रस्ता ओपन असावा. हा सबवे, या सबवे मधनं आपल्याला समोर जे आमने इंटरचेंज वरतून जे जाते ते मुंबईच्या दिशेने जाणारे मार्गिक आहे, जी नागपूरहून येते. आणि या बोगद्यात अरे बाप रे बाप, पाणी किती आहे. पावसात मी 2-3 व्हिडिओ इथे करायला आलो, भरपूर पाणी असल्यामुळे पुन्हा गेलेलो आहे. आणि आज तुम्ही पाहू शकता इथे पाणी, म्हणजे पावसाला नाही तरी इथे इतकं पाणी जमा आहे. मग पावसाला इथनं वाहतूक कशी काय होईल, हा मोठा प्रश्न आहे. बदलापूर आणि हा जो मार्गिका वरती चालली आहे ती नागपूरच्या दिशेने मुंबईला जाणारी आहे. त्याचा जो दुसरा सबवे हा मुंबईहून नागपूरच्या दिशेने जाणार आहे. आणि आपण जो चाललोय तो बदलापूर इंटरचेंज होऊन पुन्हा नागपूरच्या दिशेने जाण्याकरता हा जो प्रवास आहे. रेस्ट अँड सर्व्हिस एरिया 500 मीटर अंतरावर आहे. आणि इथे खूप छान छान पेंटिंग्स करण्यात आलेले आहेत. म्हणजे आपले जे तुम्ही प्लेलिस्ट वर गेलात तुम्हाला दिसू शकते, आपण बदलापूर इंटरचेंजचे व्हिडिओ केले. तिथून पुन्हा जे बदलापूर इंटरचेंजचा उल्हास नदी जी आहे बदलापूरची, त्या उल्हास नदीपर्यंत व्हिडिओ केलाय. त्याच्यानंतर पुन्हा आपण रायते इंटरचेंजचे बदलापूर इंटरचेंज पर्यंत व्हिडिओ केलाय. आणि आज हे बघा शिर्डी 180 किलोमीटर, नागपूर 724 किलोमीटर. आणि इथून पुढे आपण बाईक घेऊन जाऊ शकत नाही. आणि इथे मोठा रेस्ट एरिया बनत आहे. नमस्कार, मी योगेश आत्माराम आंबावले. प्रत्येक वेळेला अपडेट्स घेऊन येत असतो. आज मी आलो होते आमने इंटरचेंज. ऍक्च्युअली मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार होतो रायते इंटरचेंज पासून आपण व्हिडिओ केलेला, ते पार टिटवाला पण आपण आलेलो. टिटवाला इथे काम थांबलेले होते, कारण तिथे जी रेल्वे लाईन आहे कल्याण ते कसारा, त्या रेल्वे लाईनवर ब्रिजचे काम सुरू होते, त्यामुळे आपण तिथं मागे फिरलो. आत्ताच्या घडीला आज आपण जे आलो ते कल्याण ते पडगा जो रोड आहे त्यात सावध नाका जो लागतो तिथून पिसे डॅमला एक रस्ता तो, त्या ठिकाणी जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनवर गर्ड टाकायचे काम बाकी होते, ते देखील पूर्ण झालेत. तर जेव्हा आपण बदलापूर इंटरचेंज वरनं येतो त्यावेळेस आमने इंटरचेंजला येता कसे यावे, तसे नागपूरला कसे जावे याबाबतचा हा व्हिडिओ होता. आणि मी मागून आलेलो आहे या मार्गाने येऊन मी तुम्हाला दाखवते की हा रस्ता कुठे जातो. तो हा बघा, आपण या मार्गाने आलो. या ज्या गाड्या चालल्यात या मुंबईहून आलेल्या आहेत, ज्या नागपूरच्या दिशेने चाललेल्या आहेत. आणि हे समोर बोर्ड पाहू शकता, मुंबई वडोदरा 392, मुंबई 69 किलोमीटर लिहिलेलं आहे. तर या मुंबईवरून आलेला आणि याच्या बाजूने जो हा रस्ता येतोय, हा तुम्ही बदलापूर इंटरचेंज होऊन जेव्हा याल त्यावेळी तुम्हाला इथनं येणे. आणि मग तुम्ही इथून पाहू शकता शिर्डी 180 किलोमीटर, नागपूर 724 किलोमीटर असं लिहिलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही इथून जाऊ शकता. आता प्रश्न राहिला की जेव्हा तुम्ही नागपूरवरनं येता त्यावेळेस आमने बदलापूरला कसे जावे, तर त्या संदर्भात मी तुम्हाला याच्या अगोदर व्हिडिओ केलेला. इथे भिंत छानपैकी रंगवल्या तर धूळ माती पडून सत्यानाश झालेला आहे. ऍक्च्युली हा समृद्धी महामार्ग, इथून पुढे मी बाईक नेऊ शकत नाही. आणि इथे साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरात रेस्ट अँड सर्व्हिस एरिया बनत आहे, ज्या ठिकाणी हॉटेल्स, हॉस्पिटल्स, रेस्टॉरंट अशा सर्व गोष्टींची सोयी सुविधा असेल ते इथे बनत आहे. एक जे ते मागच्या बाजूला बनत आहे, एकंदरीत दोन आहे. तुम्ही पाहू शकता हा मुंबई नाशिक महामार्ग आहे. आणि हा जो रस्ता आहे हा मुंबई 69, त्याच्या बाजूला एक रूट आहे, तो आपल्याला बदलापूर इंटरचेंजला घेऊन जाणारा रस्ता आहे, जो बदलापूर इंटरचेंज रायते इंटरचेंजला जाणार आहे. या ज्या गाड्या चालतात या आताच्या गाड्या येऊन त्या सर्व मुंबईच्या दिशेने झाल्या, पण त्याच्या बाजूला जो रस्ता आहे तो आपल्याला रायते इंटरचेंज आणि बदलापूर इंटरचेंजला घेऊन जातो. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहू शकता इथे दोन बोर्ड आहेत, एक मुंबई 69 किलोमीटर, वडोदरा 392, बाजूला JNP आहे. आणि पनवेल 47 किलोमीटरचा अंतर लिहिलेलं आहे. ती बाजूची जी लेन आहे, त्याच्या अगोदर काही व्हिडिओ मी त्या ठिकाणी बनवले, ती बाजूची लेन आहे ती आपल्याला नागपूरवरनं जेव्हा आपण येऊ त्यावेळेस पनवेलच्या दिशेने बदलापूरच्या दिशेने जाण्याकरता आहे. हा जो मार्ग आहे मुंबईहून येऊन नागपूरच्या दिशेने जाणारा मार्ग आहे. का आपले मराठी. चला मी तुम्हाला आता पुन्हा मागे फिरवतो.